नमस्कार मित्रांनो, मी सुनील शेळके स्वागत करतो या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। आपण जर कॅप्शन वाचून व्हिडिओवरती आला असाल तर हो, आता यासमोर जर आपल्याला राशन घ्यायचं असेल तर आपली जमीन विकण्याशिवाय आता आपल्याकडे पर्याय नाही आहे। कारण काय? कारण मिशन सुधार अंतर्गत शासनाने नवीन JR काढण्याच्या तयारीत आहे की ज्याची जमीन ही 2.5 एकरापेक्षा जास्त यांना आता राशन मिळणार नाहीये। त्याचबरोबर ठोस असे 10 निकष यामध्ये लावलेले आहेत। आता कोणाला राशन भेटणार, कोणाला भेटणार नाही, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, अशाच नवीन योजना आपल्यापर्यंत किंवा माहिती आपल्यापर्यंत अपडेट देण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। आता राशन कार्ड संदर्भातील कोणकोणते ठोस 10 सरकारने निर्णय घेतलेले आहेत, निर्णय आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला जर दुबार शिधापत्रिका जर आपण काढली असेल तर राशनचे आता लाभ बंद होणार आहे। मित्रांनो, जर आपण विभक्त करत असाल, एक राशनचं 2 राशन करत असाल तर सध्याच थांबा, कोणत्याही राशनचं विभक्तीकरण करू नका, कारण नवीन झालेले राशन आता बंद होणार आहे। मिशन सुधार या अंतर्गत आता ह्या पडताळणीला सुरुवात झालेली आहे। आपण जर दुसरा मुद्दा जर बघितला तर कुटुंबाचे जे आर्थिक उत्पन्न आहे, या आर्थिक उत्पन्न जर जास्त असेल, पूर्ण कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न जर जास्त असेल तर अशांचं सुद्धा राशन कार्ड बंद होणार आहे। ज्याच्या घरी 4 चाकी गाडी आहे अशांचं सुद्धा राशन कार्ड बंद होणार आहे। आपण पाहतो वेगवेगळ्या योजना, लाडकी बहीण वगैरे, ज्याच्या घरी 4 चाकी गाडी आहेत त्याच्या लाडक्या बहिणीचा लाभ सुद्धा बंद झालेला आहे। तसेच रेशन कार्डचा सुद्धा लाभ बंद होणार आहे। आणि ज्याच्या 1 हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे 2.5 एकरापेक्षा जर जास्त जमीन आपल्या घरी असेल तर आता आपली शिधापत्रिका ही रद्द करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, ज्या घरामध्ये 18 वर्षापेक्षा कमी मुलं असतील, म्हणजे ज्यांचं वयोगट हे 18 वर्षापेक्षा कमी असेल, अशा मुलांची सुद्धा नावं राशन कार्डमधून वगळल्या जाणार आहे आणि अशा मुलांना राशन कार्ड, जे राशन आपल्याला भेटतं ते भेटणार नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर 100 वर्षापेक्षा जास्त वय असलेली जर पुरुष किंवा महिला जर आपल्या राशन कार्डवरती असेल तर अशा महिलेचं किंवा पुरुषाचं नाव सुद्धा या मार्फत वगळले जाणार आहे। आणि त्याचबरोबर आपण जर आतापर्यंत 6 महिन्याच्या पासून आतापर्यंत आजपर्यंत जर राशन कार्ड घेतलं नसेल तरी सुद्धा आपलं राशन कार्ड बंद होणार आहे। आणि त्यामुळे या संपूर्ण अपडेट लक्षात घ्यायची आहे। त्याचबरोबर संशयास्पद आधार कार्ड जर असतील तर अशा आधार कार्डचे सुद्धा राशन कार्ड बंद होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची। म्हणजे जर विभक्त होत असेल तर कृपा करून सध्या विभक्त करू नका, राशन कार्ड वेगळं करू नका। सध्या परिस्थितीमध्ये जे आहे तेच राहू द्या, कारण सरकारने मिशन सुधार अंतर्गत राशन कार्डावरती ठोस आणि अचूक असे निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे। त्यावरती पडताळणी सुरू आहे। आपल्याला माहितीच आहे, शेतकरी बांधवांनो, ॲग्रिस्टिक नावाने आपण जर ते फार्मर ID काढला असेल तर संपूर्ण डाटा आपला गव्हर्नमेंटकडे आहे। त्याच अंतर्गत शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे, कोणाच्या नावावर किती हेक्टर जमीन आहे, याची संपूर्ण माहिती गव्हर्नमेंट संलग्न करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे सध्या तरी राशन कार्ड वेगळं करू नका आणि यावरील वेगवेगळ्या 10 कारणांमुळे आपलं राशन कार्ड मिळणं आता बंद होणार आहे। त्याबाबत काही जर अपडेट आली तर निश्चितच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती देण्यात येईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।